साजिरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडाविगे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तिरया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडाविगे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताची दुसरी चरण संताची कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ तुम्ही विश्वनाथ दिनरंगमी अनाथ दिनरंगमी अनाथ दिनरंगमी अनाथ दिनरंगमी अनाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंगमी अनाथ दीनरंगमी अनाथ दीनरंगमी अनाथ तुम्ही विश्वनाथ दीनरंगमी अनाथ दीनरंगमी अनाथ दीनरंगमी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावेगी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंद्य विश्वमाऊली साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानोबारायांचा 3 चरणांचा यच्चयावत भूतलावर माणूस म्हणून जो जो जन्माला आलेला आहे त्याला संसार बंधनातून मुक्त होण्याकरिता राम आणि कृष्ण ही दोन्ही नामं साजिरी आहेत म्हणून ती तुम्ही तुमच्या हृदय मंदिरामध्ये स्मरा असा उपदेश करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे विठ्ठल प्रस्तुत अभंगाच्या प्रथम चरणामध्ये माऊली तुम्हा आम्हाला उपदेश करत असताना सांगतात की राम आणि कृष्ण ही 2 नामं साजिरी आहेत म्हणून ती तुम्ही तुमच्या हृदय मंदिरामध्ये स्मरा. ज्ञानोबारायांना विचारलं आम्ही या 2ही नामांचं हृदय मंदिरामध्ये स्मरण करतो परंतु आम्ही का या 2 नामांचं स्मरण करू आम्हाला काय लाभ होईल तर त्या लाभाचं चिंतन अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये केलं की तुम्हाला संसार बंधनातून मुक्त व्हायचं असेल आणि आपणच स्वतः बांधले गेलेलो आहे त्याच्यामुळे आपुली सोडवण आपल्यालाच जर करायची असेल तर तुम्ही रामकृष्ण नामांचं स्मरण करा. पुन्हा विचारलं की रामकृष्ण नामांचं स्मरण करा हे तुम्ही सांगितलं का करा हे सांगितलं पण कसं करायचं ते सांगा. 3ऱ्या चरणामध्ये रामकृष्ण या 2 नामांचं स्मरण कसं करायचं याचा विधी ज्ञानोबारायांनी स्वानुभवानं सांगितला. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेवा ध्यानी ध्यानामध्ये माझ्या ध्यानामध्ये
रामकृष्ण नामाची माळ आहे. माझ्या हृदयामध्ये श्रीमूर्ती ज्याचं ध्यान करतो त्या रामकृष्णांच्या मूर्ती स्थित आहेत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या मूर्तींविषयी माझ्या हृदयामध्ये जिव्हाळा आहे. असा नामसाधनेचा विधी शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबराय स्वानुभवानं तुम्हा आम्हाला सांगतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपण सर्वजण अत्यंत शोकाकुल अंतःकरणाने ज्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहोत ते निमित्त आपल्या सगळ्यांना ज्ञातच आहे. तरी देखील आशुतोष भगवान खांडेश्वराच्या अखंड वास्तव्यानं पुनीत आणि पावन झालेली नगरी म्हणजे खांडगाव नगरी आणि याच नगरीतील एक भगवान दत्तात्रेय प्रभूंची भक्ती करणारं दत्तोपासक कुटुंब परिवार म्हणजे गुंजाळ परिवार आणि या परिवारातील गंगा भागीरथी मंदा माधव गुंजाळ यांची पती, त्याचबरोबर गंगा भागीरथी संगीता भरत शेटे, सौभाग्यवती मंगल रंगनाथ दरेकर, सौभाग्यवती सुरेखा बाबासाहेब पावसे, सौभाग्यवती सुनंदा नवनाथ वैद्य, सौभाग्यवती मनीषा बाळासाहेब सातपुते, सौभाग्यवती वनिता दीपक वाळे, सौभाग्यवती रुपाली हेमंत शेटे, सौभाग्यवती प्रियंका संदीप दिघे आणि श्री गणेश माधव गुंजाळ यांचे पूज्य पिताश्री, त्याचबरोबर सौभाग्यवती पूनम गणेश गुंजाळ यांचे सासरे, चिरंजीव वैष्णव चिरंजीव तन्मय यांचे आजोबा आणि श्री अण्णासाहेब काशीनाथ गुंजाळ, श्री भाऊसाहेब काशीनाथ गुंजाळ यांचे चुलते, त्याचबरोबर आदरणीय शिवाजीराव गुंजाळ आणि हा सगळाच 10-12 भावंडांचा मोठा परिवार आहे. या सगळ्यांचे बंधू कैलासवासी माधव विष्णू पाटील गुंजाळ यांना आपल्यातून जाऊन आज बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा गुंजाळ परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे. आमचे स्नेही आदरणीय गणेश भाऊ गुंजाळ यांचा आणि आमचा गेल्या 4-5 वर्षांपासून ऋणानुबंध आहे. निरहाळेला त्यांचे साडू आहेत, ते आमचे मित्र आहेत आदरणीय शंकर नाना काकड आणि त्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. या निमित्ताने कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित असणारी सर्वच गुणीजन मंडळी, आमचे सन्मित्र महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगाचार्य राम महाराज पवळ यांच्या संस्थेतले हे सगळे विद्यार्थी आहेत. सांदीपानी गुरुकुलातले मृदुंगाचार्य राहुल महाराज तांबे, गायन क्षेत्रामध्ये तरुणांच्या गळ्यातला ताईत बनून सध्याच्या काळात जे संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचा गायनाच्या माध्यमातून प्रचार प्रसार करतायत असे आदरणीय शुभमजी महाराज बनकर, आदरणीय युवा कीर्तनकार नवनाथजी महाराज, आमच्यासोबत आलेले गौरव महाराज आणि ही सगळी संस्थेतील विद्यार्थी मंडळी, अतिशय सुंदर साऊंड व्यवस्था ज्यांची आहे असे साहिबदीप साऊंड विघणवाडी तालुका सिन्नर आमचे आदरणीय जालिंदरजी विघ्ने, त्याचबरोबर माझ्यासमोर जे शूटिंग करता उपस्थित आहे आमचे उमेशजी भुसारे, माझ्यासमोर बसलेल्या सर्व माता भगिनी, सर्व पुरुष मंडळी, त्यामध्ये राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक वैद्यकीय सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी गुंजाळ परिवारावर प्रेम करणारी या ठिकाणी उपस्थित आहे. व्यक्तिशः मला कुणाच्या नावाचा परिचयही नाही आहे आणि कुणाचा व्यक्तिगत नामोल्लेख करून आपल्याकडे तेवढा वेळही नाही आहे, म्हणून उपस्थित सर्वच भगवान स्वरूप श्रुतवृंदांच्या पवित्र पदकमली विनम्र भावानं माथा टेकवतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल सज्जन हो, आज ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहे ते माधवरावांचं श्राद्ध आहे. आज श्राद्ध या शब्दाचा अर्थ होतो यत श्रद्धेन क्रियते इति श्राद्धा, म्हणजे गेलेल्या व्यक्तीविषयी आपण श्रद्धेनं ज्या ज्या क्रिया करतो त्याला श्राद्ध असं म्हटलं जातं. आजच्या दिवशी श्रद्धेनं केलेलं द्रव्यदान, श्रद्धेनं केलेलं अन्नदान, श्रद्धेनं केलेलं ज्ञानदान, श्रद्धेनं केलेलं वस्त्रदान, श्रद्धेनं केलेलं सगळ्याच क्रिया, सगळीच दानं याला श्राद्ध
असं म्हटलेलं आहे. विठ्ठल अतिशय उदार अंतःकरणाने योग्य देश, योग्य काळ आणि योग्य पात्र पाहून ही दान करणं याला श्राद्ध म्हटलेले. देशे कालेच पात्रेच श्रद्धया विधिनाच यत् पितॄन उद्दिश्य विप्रेभ्यो दत्तम श्राद्ध मुदा भृतम अशी शास्त्रानं श्राद्ध शब्दाची व्याख्या केलेली आहे. विठ्ठल आणि हे श्राद्ध करणं अपरिहार्य आहे. आपण सनातन हिंदू संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहे. आपण श्राद्ध केलं पाहिजे. पिंडदानादी उदकदानादी क्रिया केल्या पाहिजे. जर नाही केल्या तर मग मात्र अनर्थ घडल्याशिवाय राहत नाही. त्याचं कारण आहे, आपल्या श्रीमद भगवद्गीतेनं आम्हाला प्रमुख 2 कर्म सांगितलेली आहे. त्याच्यामध्ये पहिलं कर्म आहे निषिद्ध कर्म आणि दुसरं कर्म आहे त्याला म्हणतात विहित कर्म. निषिद्ध कर्म कशाला म्हणतात? शास्त्राने आणि संतांनी जे करायला सांगितलेलं नाहीये त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. उदाहरणार्थ द्यूतम, जुगार खेळायला शास्त्र आम्हाला सांगत नाही, म्हणून द्यूत कर्म हे निषिद्ध कर्म आहे, ते नरकाला घेऊन जातं. म्हणून जुगार खेळू नये. 3 गोष्टींपासून माणसानं सावध राहिलं पाहिजे. एक रम, दुसरी रमा आणि तिसरी रमी. विठ्ठल कारण मानवी जीवनाच्या अधःपतनाची ही 3च कारण आहे. पहिलं कारण आहे रम. रम म्हणजे जुगार. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे निषिद्ध कर्म करू नका. तुम्हाला वाटत असेल की अमूल्य किमतीचा नरदेह तुम्हाला मिळालाय आणि या नरदेहाचं वाटोळं व्हावं, मनुष्यदेह व्यर्थ जावा, तर निषेधमुखानं जगद्गुरु तुकोबाराय उपहासात्मक बोलतात की खुशाल द्युत कर्म खेळा. हे का? एखादं पोरगं ऐकत नसलं ना आईचं, मग आई त्याला सांगते बाळा सावलीला ये, बाळा सावलीला ये. ते पोरगं ऐकतच नाही. 10 वेळा सांगते तरी ऐकत नाही. शेवटी आई असते तरी पण म्हणते यायचं नाही ना तुला सावलीला, मग मर तिकडंच उन्हात. म्हणते की नाही? तिकडंच उन्हात मर. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हजारो वेळा अनेक संतांनी, ऋषीमुनींनी, शास्त्रांनी तुम्हाला सांगितलं निषिद्ध कर्म करू नका, दारू पिऊ नका, जुगार खेळू नका, परस्त्रीगमन करू नका. 1000 वेळा सांगितलं तरी तुम्ही ऐकत नसाल ना, तर तुम्हाला वाटोळच करून घ्यायचं असेल तर बिनधास्त जुगार खेळा, काही अडचण नाही. द्युत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. द्युत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. कर्म मनोभावी सारी पाठ खेळावा. द्युत कर्म मनोभावी सारी पाठ खेळावा. अरे देह व्यर्थ जावे ऐसे जरी तुझ भावे. द्युत कर्म मनोभावे भावे सारी पाठ खेळावा. जावे जरी तुझ भावे. द्युत कर्म मनोभावी सारी पाठ खेळावा. महाराज म्हणतात अरे हे देह व्यर्थ जावे. आवाज येतो ना माझा तुमच्यापर्यंत? आईसे जरी तुझं भावे, द्युत कर्म मनोभावे सारी पाठ खेळावा. मनोभावानं सारी पाठ खेळ. तू जर ठरवलेलंच आहे की स्वतःचं वाटोळच करून घ्यायचं आहे तर द्युत कर्म खेळ. महाराज तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी जुगाराच्या नादी लागून कुटुंबाची बर्बादी केली, यात नवल नाही. पण द्वारकेचा राणा पांडवा घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांच्या नित्य सहवासात होते. मायबाप कौरवांसोबत जुगार खेळले पांडव. 5 पतिव्रतांमध्ये जिची 2 नंबरला गणना होते अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरीस्तथा. जिचं नाव घेतल्यानंतर पातकांचा नाश होतो इतकी अधिकार संपन्न विदुषी पतिव्रता, तिचं नाव होतं द्रौपदी. जुगाराच्या नादी लागून जी पंचप्रिया 5 जणांची प्रिय पांचाळी द्रौपदी डावावर लावली गेली. महाराज
आणि हारली जुगार. स्वतःच्या बायकोला, पत्नीला, द्रौपदीला गमावलं. दुःशासनानं रजस्वला असतानाही भर सभेमध्ये द्रौपदीला ओढत ओढत आणलं. दुर्योधनानं आज्ञा दिली की वस्त्रहरण करा द्रौपदीचं. द्रौपदीच्या साडीला हात घातला. 5ही पती वाघासारखे, सिंहासारखे होते, समोर बसलेले होते. पण एकाचीही धमक झाली नाही. वरती मान करून दुःशासनाला पत्नीचं वस्त्रहरण करत असताना थांबवायची. का? खाली मान घालून बसले होते. कारण एकच, जुगारात हारले म्हणून. जर जुगारात हारल्यानंतर पांडवांसारख्यांचं इतकं पतन होत असेल, त्यांच्या बायकोची इज्जत डोळ्यासमोर लुटली जात असताना शांत बसावं लागत असेल, तर तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवांची काय कथा आहे? विठ्ठल महाराज, पूर्वी तरी जुगार 4-5 लोक एकत्रित आले की मग पत्ते खेळता यायचे. आता मोबाईलमध्येच जुगार आलाय. घरातच उताना पडतो आणि तर मोबाईलमध्ये बघत असतो सगळा. कोणती रमी ती? कोणती? जंगली रमी. हा, अच्छा, रमी तर जंगली नाव आहे, तेव्हा तो खेळच जंगली लोकांचा आहे. माणसांनी हे करू नये. जंगली रमी पे. ते फेसबुक उघडलं, ती बाई येते, ती म्हणते मी भिवंडीला राहते, पूर्वी माझ्याकडे पैसे होते, आता काहीच नाही, कारण मी आता जंगली रमी खेळते आणि जंगली रमी पे आओ ना महाराज. म्हणलं कीर्तनाला तो बाप जाईल का खांडोबाला? महाराज जर जंगली रमीवर आले. विठ्ठल मायबाप, रमीपासून सावध राहा, जुगारापासून. वाताहात होते कुटुंबाची, लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, निषिद्ध कर्म आहे. शास्त्र सांगतं हे करू नका. रम, दारू पिऊ नका. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाती है, आणि अपनी जेब का दाम खर्च कर मुंह में मिट्टी आती है. आणि तिसरी महत्वाची निषिद्ध कर्म सांगितलेलं आहे, रमा म्हणजे परस्त्री. रावणाचं अधःपतन झालं परस्त्रीच्या नादी लागून. तुमचं आमचं काय? नाद बाबा तर सांगतात स्वतःच्याही स्त्रीच्या जास्त नादाला लागू नये. स्वस्त्रियेसही कामापुरते, फक्त कामापुरता स्वस्त्रियेशी संबंध ठेवावा, तर परस्त्री दूरच. विठ्ठल ही सगळी निषिद्ध कर्म ही करू नका. घोराती घोर नरकम नयंती, नरकाला घेऊन जाणारी ही कर्म आहे, म्हणून ही करू नका. काही विहित कर्म सांगितलेत. विहित कर्म 4 प्रकारची आहेत: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय? कळत न कळत आपल्याकडून एखादं पाप कर्म घडलं तर गायत्री मंत्राचं पुनश्चरण करणं हे प्रायश्चित्त कर्म आहे. एखाद्या तीर्थयात्रेमध्ये जाऊन स्नान करणं हे प्रायश्चित्त कर्म आहे, हे केलं पाहिजे. काम्य कर्म, काम्य कर्म या शब्दाचा अर्थ अंतःकरणामध्ये काहीतरी कामना ठेवून जे कर्म केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. दुष्काळ पडला, पाऊसच पडत नाही, मग पर्जन्य यागाचं आयोजन केलं. कशासाठी केलं? पाऊस पडावा म्हणून. पाऊस पडावा ही कामना आहे, आणि ही कामना ठेवून जे कर्म केलं जातं त्याला काम्य कर्म म्हणतात. तिसरं कर्म आहे, त्याला म्हणतात नैमित्तिक कर्म. आज आपण जे करतोय ना ते नैमित्तिक कर्म आहे. छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करणं नैमित्तिक कर्म आहे, केलं पाहिजे. ते आपले आईबाप गेलेत, ज्या तिथीला गेले ती तिथी पुण्यतिथी म्हणून साजरी करणं नैमित्तिक कर्म आहे, करावं लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी या सर्वांचे या राष्ट्रावर उपकार आहेत. त्यांनी राष्ट्रासाठी काहीतरी केलेलं आहे, म्हणून त्यांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजऱ्या करणं नैमित्तिक कर्म आहे. प्रभू रामाची जयंती साजरी करणं, एका महिन्याच्या आत कृष्णाष्टमी आहे, कृष्णाष्टमी साजरी करणं नैमित्तिक कर्म आहे, हे करावं लागेल. ज्ञानोबराय म्हणतात, माता पिता मरणे अंकित जे दिवस, का सोम सूर्यादि ग्रहणे करती करविती पार्वणे. माता पिता मरणे अंकित जे दिवस. माता पिता ज्या तिथीला जातात ती तिथी पुण्यतिथी म्हणून, श्राद्ध म्हणून साजरी करावी लागते, म्हणून आज श्राद्ध आहे.
लक्षपूर्वक आहे का? माधवरावांचं श्राद्ध आहे. शास्त्रानं आम्हाला सांगितलंय म्हणून आपण श्राद्ध केलं पाहिजे. गीता हे शास्त्र आहे आणि श्रीमद भगवद्गीता आम्हाला सांगते जर केलं नाही तर पतंती पितरो हिष्या लुप्त पिंडोदक क्रिया. पितर पतनाला जातात पिंडदान आणि उदकदानादी क्रिया केल्या नाही तर. आणि पतनाला गेलेले पितर काय म्हणतात तुकोबरा एका अभंगामध्ये सांगतात. महाराज म्हणतात आहा कटा त्याचे करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. हो आहा कटा त्याचे करीती पितर. कटा त्याचे करीती पितर. आहा कटा त्याचे करीती पितर. कटा त्याचे करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. पुत्र झाला. आहा कटा त्याचे करीती पितर. नाराज होतात पितर आणि माझ्या वंशामध्ये दुराचारी पुत्र जन्माला आला असं म्हणतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मायबापाची प्रॉपर्टी उपभोगून मायबापाविषयी कृतज्ञता व्यक्त न करणारा तुका म्हणे तो विटाळाची मूर्ती. त्याला विटाळाची मूर्ती म्हटली. हा एक कृतज्ञता सोहळा आहे. माधवरावांनी आयुष्यभर या परिवारासाठी जे केलं, मुलींसाठी केलं, मुलासाठी केलं, कुटुंबासाठी केलं, या सगळ्या त्यांनी केलेल्या कुटुंबाच्या सेवेच्या ऋणातून उतराई होण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे महाराज. हा एक कृतज्ञता सोहळा आहे. विठ्ठल आणि म्हणून महत्वाची गोष्ट शास्त्र आम्हाला सांगतं हे करा. आपण ज्यांना श्रेष्ठ मानतो त्यांनीही केलंच ना. जगद्गुरु तुकोबारांनी पिंडदान केलं की नाही? प्रभू रामाने दशरथ राजाचं पिंडदान केलं की नाही? रामाला बाप मानतो ना आपण. जिथं 10वा घातला त्याला दशक म्हणतात नाशिकमध्ये, आणि जिथं पाचवा घातला तिथं पंचक दशक. जिथं पिंडदान केलं ते रामकुंड नाशिकला. जगभरातून पिंडदानासाठी लोक तिथे येतात. संस्कृती आपली शिष्टाचारे यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवे तरोजना सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. येथ वडील जे जे करीती तया नामू धर्म ठेविती. तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य लोकांनी मोठ्या लोकांचा आचार आपल्यासाठी धर्म आहे म्हणून पाळला पाहिजे. विठाला विडाला 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 विडाला. पण हल्ली मोठ्या लोकांची नावं घेऊन स्वतःच्या स्वार्थाच्या पोळ्या भाजायला सगळ्यांना इंटरेस्ट आहे. परंतु मोठी लोक ज्या मार्गानं गेली त्या मार्गानं जायला आज कोणीच तयार नाही. कुठल्याच क्षेत्रातली लोक नाही. न सामाजिक क्षेत्रातली लोक, न राजकीय क्षेत्रातली लोक, न आध्यात्मिक क्षेत्रातली लोक. त्या त्या क्षेत्रातल्या आधर्व्यू मंडळींची नावं घेऊन स्वतःच्या पोटाची खळगी भरणाऱ्यांची संख्या अमाप आहे. परंतु त्या क्षेत्रातल्या मोठ्या लोकांनी जो त्याग केला तो त्याग करायला तयार आहेत का आज? आपल्या देशाचे दिवंगत प्रधानमंत्री, त्यांचं नाव होतं लाल बहादूर शास्त्री. आवाज येतो ना माझा तुमच्यापर्यंत? त्यांच्या घरी कुणीतरी पाहुणी आली म्हणून ते तिला साडी घेण्याकरता एका कापड दुकानामध्ये गेले. देशाचा पंतप्रधान आपल्या कापड दुकानामध्ये आलाय हे ज्यावेळी त्या मालकानं पाहिलं त्यावेळी तो कापड दुकानाचा मालक पळत पळत पुढं आला आणि प्रधानमंत्रींच्या चरणावर नतमस्तक होऊन त्यांना आदरानं सन्मानानं बसण्यासाठी खुर्ची दिली. कसं येणं केलं? त्यावेळी सांगितलं माझ्या घरी पाहुणी आली आहे, या पाहुणीला एक साडी घ्यायची, साडी दाखवा. त्या दुकानदारानं साडी दाखवली. ती खूप महागाची होती. त्या साडीवरील किंमत पाहून तत्कालीन देशाचे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री म्हणाले ही साडी घ्यायला मला परवडत नाही, एवढे पैसे नाही आहेत माझ्याकडे. तो दुकानदार आश्चर्यचकित झाला, अवाक झाला आणि म्हणाला का हो, तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहे, तुमच्याकडून मी कसे पैसे घेईन? ही साडी तशीच घेऊन जा कारण तुम्ही पंतप्रधान आहे भारताचे.
आणि लाल बहादूर शास्त्रींचे डोळे रागानं लाल बुंद झाले आणि त्या दुकानदाराला सांगितलं, बाबा रे, माझ्या घरी आलेली पाहुणी जुन्या साडीवर परत गेली तरी चालेल, परंतु देशाचं पंतप्रधान पद विकून तुझ्याकडून मी साडी फुकट घेणार नाही. हा देशासाठी त्याग होता, लक्षात ठेवा. विठाला आणि आज एकदा नगरसेवक झाला की पुढच्या 5 पिढ्या बसून खातील, एवढा पदाचा गैरवापर केला जातो. कुठं राजकीय क्षेत्रातील लोक आदर्श ज्यांना मानलेलं आहे त्या आदर्शांप्रमाणे जीवन व्यतीत करतात. नाही, अध्यात्मामध्ये आम्ही सुद्धा ज्ञानोबाराय तुकोबारायांना आदर्श मानतो. त्यांनी जे सांगितलंय ते फक्त फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न करतो. आमच्यामध्ये किती उतरवतोय आम्ही. नवीन बांधकाम चालू असतं शुभम महाराज, आणि त्या बांधकामाला पाणी मारलं जातं. पाणी, जो पाणी मारणार आहे ना नळीनं, त्याला सगळं बांधकाम भिजवायचं असतं, पण स्वतःच्या अंगावर एकही पाण्याचा थेंब उडू द्यायचा नसतो. त्याच्याकरता काळजी घेत असतो. बरोबर आहे की नाही? नळी दूर धरून पाणी मारतो, पण ते पाणी माझ्या अंगावर उडू नये म्हणून काळजी घेतो. मी त्या पाणी मारणाऱ्याचं नाही सांगत, सकाळ दुपार संध्याकाळ माईक समोर असणाऱ्यांचं सांगतोय. विठ्ठल विठ्ठल फवारा पिकावरच मारायचा, आमच्यावर काही जोडू द्यायचं नाही. त्याचं कसं जमेल? नाही जमणार. म्हणून हेच वडील जे जे करीत, जे जे त्यांनी केलंय ते आम्ही, तेवढं तर आम्हाला करता येणार नाही, पण किमान आम्ही त्या वाटेनं गेलं पाहिजे. किमान त्या वाटेनं गेलं पाहिजे. याच्याकरता आमचा नित्य प्रयत्न असला पाहिजे. आणि म्हणून याला शिष्टाचार म्हणतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या मायबापाविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. बापाचे अगणित उपकार असतात महाराज, खूप उपकार असतात बापाचे. जगद्गुरु तुकोबारा एक बाप आपल्या लेकरांसाठी काय करतो एका अभंगामध्ये गोड सांगतात. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. हा बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. आपले कुरवाणी वाढवणी, आपली कुरवाणी आपोली कुर्बानी मानवानी, आपोली कुर्बानी आपोली कुर्बंडी वाढवो, आपुली कुर्बंडी वाढवोनी, आपुली कुर्बंडी
चालले एकाएकी मध्ये आपण नेहमीच हा अभंग ऐकतो. बाप करी जोडी लेकुराची ओढी. जे जे काही सगळं करतो बाप ते लेकराच्या ओढीनं करतो. आम्ही जे वाईट दिवस पाहिले ते आमच्या लेकराला पाहायला लागू नये म्हणून सगळी तजवीज, हाडाची काडं, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून तो बाप करत असतो. पण हे सगळं करत असताना हल्लीच्या काळामध्ये सजग आणि सतर्क बापांची सुद्धा गरज आहे महाराज. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आजचे बाप मुलांसाठी मी सगळं करून ठेवावं ही चांगली भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. पण मला असं वाटतं बापाने मुलासाठी संपत्ती कमवून ठेवण्यापेक्षा संस्कार नावाची संपत्ती त्या लेकराला देणं फार महत्त्वाचं आहे. आणि आज सगळं आहे पण संस्कार नाही आहेत. संस्कारांचा अभाव आहे. ज्याच्यासोबत लग्न जमलं, ज्याच्यासोबत साखरपुडा झाला त्यालाच गडावरून ढकलून देणारी अवलाद तेव्हाच जन्माला येते ज्यावेळी मायबापाच्या संस्काराचा अभाव असतो. विठ्ठल ज्याचं बीज शुद्ध आहे आणि माती चांगली आहे तिथं कधीच खराब पीक जन्माला येत नाही. लक्षात ठेवा. काळवट माती असेल, बीज चांगलं असेल, वापसा असेल, पेरलं तर तो कोंब टरारून वरती येतो आणि गवता वाऱ्याच्या झोतावर तो सुंदरपैकी ढुलत असतो. तो उपद्रवी नसतो. पण ही जी खळ प्रवृत्ती समाजामध्ये निर्माण झालेली आहे हल्लीच्या काळामध्ये, ओठावर मिसरूट सुद्धा फुटलेलं नाहीये. वडीलधाऱ्यांचा आदर कसा करावा हे कळत नाही. मर्यादा राहिल्या नाहीत, संस्कार राहिले नाहीत बऱ्याच तरुण पिढीमध्ये हल्लीच्या. आणि याला कारण जर काय असेल, याच्या मुळापर्यंत गेलं ना तर त्याचं मूळ तिथंच आहे, आईबापांच्या संस्काराचा अभाव. खरं सांगतो मी तुम्हाला. म्हणून माझी सगळ्या माता माऊल्यांना आणि उपस्थित सगळ्या बापांना, आजी आजोबांना हात जोडून विनंती, आपल्या घरात आपली मुलं असतील किंवा आपले नातू असतील त्यांना चांगले संस्कार आपण दिले पाहिजे. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे सांगितलं पाहिजे. त्यांना आपण ज्या धर्मात आलो, जन्माला आलो, त्या धर्माचा धर्मग्रंथ श्रीमद भगवद्गीता सांगितली पाहिजे. श्रीमद भागवतातला ध्रुवबाळ त्यांना शिकवला पाहिजे. श्रीमद भागवतातला भक्त प्रल्हाद राक्षस कुळात जन्माला येऊनही तो आत्मोद्धारासाठी प्रयत्न करतो, शिकवलं पाहिजे. त्यांना डॉक्टर APJ अब्दुल कलाम सांगितले पाहिजे कसे संस्कारी होते. त्यांना मातृभक्त ईश्वरचंद्र विद्यासागर शिकवले पाहिजे. वयाच्या 23व्या वर्षी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये जाऊन पूर्ण धर्म परिषद गाजून सनातन हिंदू धर्माचा झेंडा भारताच्या बाहेर 7 समुद्रापार रोवून येणारे स्वामी विवेकानंद कसे मातृभक्त होते शिकवलं पाहिजे लेकरांना. सामाजिक जाणीवेचं भान लेकरांना आपण करून दिलं पाहिजे. काकाला काका म्हणतात, मामाला मामा म्हणतात, ही बहीण आहे, पराविया नारी माऊली समान, हे शिकवलं पाहिजे. पण आम्हालाच घरात लक्ष द्यायला वेळ नाही. आम्हाला गावाचा उद्धार करायचा आहे. त्याच्यामुळे दूध घालायला गावात आलं की दुपारी 3लाच घरी जातात काही लोक. घरची धुणं धुता धुता अख्ख्या गावाची धुणं धुत बसतात, पण स्वतःच्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पण खरं सांगू तुम्हाला, ज्या दिवशी तुम्ही कुटुंब उज्ज्वल कराल त्यावेळी भारत आपोआपच उज्ज्वल झालेला असेल. लक्षात ठेवा. आम्ही आमच्यापासून सुरुवात केली पाहिजे. काय राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी संस्कार दिलेत महाराज छत्रपती शिवाजी राजांना. एकदाच पोरग नाचायला गेलं तमाशामध्ये, तमाशात नाचत होत्या बाया आणि त्यांचं नाच गाणं पाहण्याकरता बाल शिवाजी गेले होते. तिकडनं आल्यानंतर जिजाऊ माँसाहेबांच्या लक्षात आलं की अरे हा तर बायांचा नाच पाहण्याकरता गेलाय,
शिवबाच्या कानाला पकडलं, फरफटत बाहेर ओढत आणलं आणि शिवबाच्या कानाखाली वाजवली. बालराजे म्हणायला लागले, आई का ग मारलं मला? काही नाही बाळा, तू बायांचं नाच गाणं पाहायला गेलं म्हणून मारलंस, इथून पुढे असं करायचं नाही. अगं आई, मी जहागीरदाराचा पोरगा आहे. 2026 मधले मंत्र्यांचे पोरं पबमध्ये आणि डान्स बारमध्ये सापडतील, मी तर जहागीरदाराचा आहे. आणि मी नाच गाणं पाहिल्याने काय बिघडलं? त्यावेळी पुन्हा एक कानाखाली मारली आणि माँसाहेब जिजाऊंनी सांगितलं, शिवबा ऐक, तुला मी बाया नाचवण्याकरता जन्माला घातलेलं नाही आहे, तर बाया वाचवण्याकरता जन्माला घातलेलं आहे. इथून पुढे बाया वाचवायच्या, नाचवायच्या नाही. हे सरपंचाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलला बोलवणाऱ्यांनी ऐका जरा, विठ्ठल ह विठ्ठल, कुठं आमचे आदर्श होते आणि आम्ही काय करतो? हे रक्तातूनच संस्कार आलेले असावे लागतात महाराज. खरं सांगतो तुम्हाला, संस्कार फार महत्वाची गोष्ट आहे. बाप नालायक असला ना तरी त्याला वाटत नाही माझं पोरग नालायक निघा, असं फक्त वाटतं, पण क्रिया कर्म ऍक्शन घेत नाही तो काही. तसं होऊ नये. तुम्हाला एक बाप सांगतो मी, वैकुंठवासी माधव विष्णू गुंजाळ यांनी तर खूपच चांगले संस्कार, त्यांच्या 8 मुली आहेत आणि त्याच्यानंतर आमचे गणेशराव 9 आहेत. नित्य त्यांच्या घरी माझं येणं जाणं असतं. त्या सगळ्या गोष्टींवरून माझं लक्षात येतं की उत्तम सुरळीत सुव्यवस्थित त्यांनी कुटुंब ठेवलेलं आहे. आणि या कुटुंबाचा गाडा पुढे चालवण्यासाठी उशिरा जन्माला आलेले गणेशराव, म्हणजे उशिरा त्यांना झालेले गणेशराव, त्यांनाही चांगले संस्कार दिलेले आहेत. बाप वाईट जरी असला, दारू पिणारा असला, त्याला वाटतं का माझा पोरगा दारू प्यावा? हे काय हॅम्बिंग होत आहे थोडं, काय झालं? दारू पिणाऱ्या बापाला वाटतं का माझ्या मुलानं दारू प्यावी? चोरी करणाऱ्या पोराला वाटतं माझ्या पोरानं चोरी करावी? बापाला वाटतं. व्यभिचारी बापाला वाटतं माझा बाप व्यभिचारी निघावा. भ्रष्टाचारी बापाला वाटतं माझ्या पोराने भ्रष्टाचार करावा, तो तुरुंगात अडकावा? नाही वाटत. वाली माहिती आहे का तुम्हाला? वाली नाव ऐकून आहे ना तुम्ही? कुठे राहतो वाली? कोणत्या नगरमध्ये? नाही माहीत? तुम्ही कीर्तनात आहेत का? पण मागे आवाज जातो का सगळ्यांना? वाली माहिती आहे ना? कुठला? गुंजाळाचा? खानगावचा? कशातला वाली? रामायणातला. कुठला? रामायण. त्याला बाली किंवा वाली असे 2 नाव आहेत. त्या बालीला प्रभू रामाने मारलं. आपल्याला कथा सगळ्यांना माहिती आहे. एक झाडाच्या आड उभं राहून पाहत होते सुग्रीवाचं आणि बालीचं युद्ध. आणि सुग्रीवाचे मित्र होते प्रभुराम, आणि त्या दोघांचं ठरलं होतं की परस्परांच्या पत्न्या परस्परांना मिळून द्यायच्या. तर बालीची पत्नी तारा, याची सुग्रीवाची पत्नी तारा बालीकडे होती. बालीला मारल्याशिवाय ती मिळणार नव्हती, म्हणून बालीला प्रभुरामांनी गुपचूप बाण चालवून मारलं. बाली खाली कोसळला. प्रभुराम पळत पळत गेले शुभम महाराज. कुणाच्या जवळ? बालीजवळ. आणि बालीच्या जवळ मांडी घालून बसले. त्याचं डोकं मातीला लागू दिलं नाही. तो कोसळता कोसळता त्याला पकडला आणि त्याचं डोकं स्वतःच्या मांडीवर घेतलं प्रभुरामाने. ज्यावेळी प्रभुरामांना पाहिलं त्यावेळी बालीच्या लक्षात आलं की यानेच आपल्याला लपून बाण मारला आहे. बाली प्रवचन सांगायला लागला प्रभुरामाला मारता मारता, तुमच्या कुळाचा इतिहास मला माहिती आहे. रघुकुळ रीत सदा चली आई, प्राण जाई पर वचन न जाई. तुम्ही सत्यवादी आहेत, धर्मनिष्ठ राजे आहेत रघुकुळातले, आणि त्याच रघुकुळाला तुम्ही आज बट्टा लावला. प्रभुराम म्हणाले, काय केलं मी असं? मी तर रघुकुल भूषण आहे, रघुकुल दूषण नाही, रघुकुलाला दूषण देणारा नाहीये. तुम्ही क्षत्रिय आहेत ना, क्षत्रियाने बाण समोर येऊन चालवायचा असतो, झाडाच्या आड उभं राहून नाही. का असं मारलं मला सांगा? नक्की राजा दशरथाचंच रक्त तुमच्या शरीरामध्ये आहे का? कौसल्याचा पुत्र असा करू शकत नाही. कौसल्य म्हणजे कुशल बुद्धी. कुशल बुद्धीच्या गर्भातून जो जन्माला आलेला आहे तो नीतिसंपन्न राम. आम्ही आत्तापर्यंत ज्याच्याविषयी ऐकलं तो हा राम नाहीये असं मला वाटतं. म्हणे
लपून बाण मारला. त्यावेळी प्रभू रामांनी काही महत्त्वाची 2-3 वाक्य सांगितली बालीला. बालीला विचारलं, बाली सांग स्वतःची पत्नी कोण असते? सांगितलं स्वतःची पत्नी पत्नी असते. आपल्याला जर लहान भाऊ असेल तर त्याच्या पत्नीकडे कोणत्या भावनेनं पाहावं हे आपल्याला धर्म शिकवतो. सांगितलं लहान भावाची पत्नी असेल तर ते आपल्या मुलीप्रमाणे असते म्हणे. भावाचं वय आपल्या इतकंच असेल तर त्याची पत्नी बहिणीप्रमाणे असते. आणि भाऊ आपल्यापेक्षा मोठा असेल तर त्याची पत्नी आईप्रमाणे असते. मोठ्या भावाची पत्नी आई असते, समवयाच्या भावाची पत्नी बहीण असते आणि लहान भावाची पत्नी मुलीप्रमाणे असते. तुला लाज वाटायला पाहिजे बाली, मुलीप्रमाणे तुझ्या लहान भावाची पत्नी तारा, सुग्रीवाची पत्नी, तिला भोगलीस, तिच्याविषयी असा वागलास, तुला लपून नाही कसाही बाण मारला, तुझा कोणत्याही प्रकाराने वध केला तरी पाप होणार नाही बाली. बालीच्या स्वतःची चूक लक्षात आली, अश्रू ढाळत होता. प्रभुरामांच्या लक्षात आलं ज्याला अनुताप होतो, पश्चाताप होतो ना पाप केल्यानंतर, भगवंत त्याला जवळ घेतात. अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंद्यतेही तेने वंदे केले. आजामीळ भिल्ली तारिली कुंटिनी, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. ब्रह्महत्यारासी पातके अपार, वाल्मिक किंकर वंदे केला. चूक कुणाकडून होत नाही, पण जरी चूक घडली तरी शेवटचा श्वास घेत असताना तरी पश्चाताप व्हायला पाहिजे की मी हे चुकीचं केलंय. काही लोकांना मी चुकीचं वागतोय हेच मान्य नाहीये. विठ्ठल 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 विठ्ठल. अनुताप नावाचं सगळ्यात मोठं तीर्थ आहे. दुष्कृती जरी झाला अनुताप तीर्थी न्हाला, न्हावोनी मज आतू आला सर्व भावी. भगवंत सांगतात आपी चेत सुदुराचारो, भगवंत स्वीकारतात ना. भगवंत म्हणाले शेवटच्या क्षणी मी तुझ्यावर प्रसन्न आहे. वाली बोल तुला काय पाहिजे. मी असाच वनांतरामध्ये भटकत राहील, तुला अयोध्येचं राज्य देऊ का? बाली म्हणतो नको. तुला अकल्प आयुष्य प्रदान करू का? सामर्थ्य आहे माझ्यामध्ये. बालीनं सांगितलं नका. मग रावणाला मारून लंका तुला देऊ का? बाली म्हणतो नको. मग काय पाहिजे बोल. बाली म्हटला मला 2 गोष्टी मिळाल्यात ह्या क्षणाला. तुमच्या बापाच्या पोटी 4 पोरं जन्माला आलीत, त्यापैकी तुम्ही सगळ्यात मोठे. 2 नंबर लखन, 3 नंबर भरत, 4 नंबर शत्रुघ्न. 4 पोरं आहेत राजा दशरथाला, पण मरायच्या वेळी एकही जवळ नव्हता. तुमच्या बापापेक्षा मी भाग्यवान आहे की रामाची, जगाच्या मालकाची मांडी मरणाच्या वेळी मला मिळते. यापेक्षा माझा शेवट कोणता गोड असू शकतो? तुमची मांडी मला मरताना मिळते, यापेक्षा माझं भाग्य कोणतं आहे? हे तर मला मिळालंय, पण दुसरी एक माझी मागणी आहे, ती मी तुमच्याकडे मागून घेणार आहे. द्याल देवा? देव म्हणाले बाली मागून तर बघ. अरे रघुकुळात जन्माला आलेला आहे, एकदा वचन दिलं ना पूर्ण करणार. बालीनं त्याच्या मुलाला आवाज दिला, अंगदा जवळ ये बाळा. अंगद जवळ आला. लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतोय ते. माकडाला कळालं लेकराचा हात कुणाच्या हातात द्यावा, माणसांना कळत नाही. माणसांना नाही कळत, माकडाला कळालं. वानर कुळात जन्माला आलेल्या बालीला कळालं. बालीच्या डोळ्यातून अश्रुधारा बाहेर पडतायत. बालीनं अंगदाचा हात स्वतःच्या हातामध्ये घेतला, दुसऱ्या हातात प्रभुरामाचा हात घेतला आणि स्वतःच्या हातानं स्वतःच्या पुत्राचा अंगदाचा हात प्रभुरामाच्या हातात दिला आणि सांगितलं ऐका देवा, यह तनय मम सम बिनय. हा माझाच पुत्र आहे, माझ्यासारखीच उर्मी आहे, ताकद आहे, शक्तीची तीव्रता आहे याच्यामध्ये. मी त्याच ताकदीच्या जोरावर उन्मत्त झालो भावाच्या बायकोचं अपहरण केलं. उद्या माझ्याच रक्तानं वाढलेला हा माझा पुत्र माझ्या सोबतच राहिला, माझेच संस्कार त्याला लागले तर तो माझ्यासारखाच दुसरा बाली तयार होईल आणि समाजामध्ये अनाचार अत्याचार पैदा करील. माझी एकच अपेक्षा आहे देवा की माझ्या या अंगदाचा हात मी आज तुमच्या हातात देतोय, त्याला राम बनवा, एवढीच माझी अपेक्षा आहे. त्याला राम बनवा. विठाला 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 विठाला.
किती बापांना वाटतं की माझा पोरगा राम झाला पाहिजे, रामासारखा झाला पाहिजे. महाराज, आज आदर्श बापाची गरज आहे. लाखो रुपये फीस भरताना बाप मागे पुढे पाहत नाही. पोटाला चिमटा घेऊन लेकराची फी भरतो, स्वतः शिळं खातो, पण लेकराच्या मेसचे पैसे संगमनेरला पाठवत असतो बाप. पोराला क्लास लावायचा असेल, दिल्लीला जायचं असेल तर दिल्लीसाठी स्वतः सायकलवर संगमनेरला जातो, पण पोराला दिल्लीला जायला विमानाचं तिकीट काढून देतो. बाप फार उदार असतो, मायबाप खूप करतो तो लेकरांकरता, फार झिजतो. शिवाजीराव, बाप झाल्यावरच बाप काय हे कळतं, त्याशिवाय कळत नाही. सगळं करतो, पण त्याची फक्त एक चूक होते, तो मी माझ्या लेकरासाठी एवढं करतोय हे त्याला माहीत असतं, पण माझं लेकरू मी ज्याच्याकरता पाठवलंय तेच करतंय का, त्याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो त्याला. किती बाप आहेत बरं, कॉलेजला जाऊन चौकशी करतात, माझा पोरगा आला होता का, माझी पोरगी कॉलेजला आली होती का त्याच वेळेमध्ये. हां, किती पालक मिटिंगा अटेंड करतात. महाराज, आपल्यापेक्षा हिरण्यकश्यपू बरा आहे. त्यानं शंडामर्क कॉलेजला भक्त प्रल्हादाला पाठवलं होतं, आणि दर सुट्टीत घरी आल्यावर हिरण्यकश्यपू विचारायचा, प्रल्हादा सांग या 6 महिन्यात काय शिकवलं तुला कॉलेजमध्ये. हां, आणि तो भलताच शिकत होता भक्त प्रल्हाद तिकडं. त्यानं सांगितलं 9 धडे शिकवले. कोणते? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आणि मग मुलाला त्रास दिला हिरण्यकश्यपूनं, मी जे शिकायला पाठवलंय तू ते शिकत नाही. हे राक्षसाच्या लक्षात येतं पण माणसाच्या लक्षात येत नाही. विठ्ठल म्हणून सगळ्या बापांना माझी विनंती आहे, पहिलं घरात मुलांकडे लक्ष द्या, त्यांना संस्कार नावाची संपत्ती द्या, आणि ते गेल्यानंतर त्यांच्याविषयीचा कृतज्ञता भाव आमच्या अंतःकरणामध्ये नित्य असला पाहिजे. आज माधवरावांचा हा कृतज्ञता सोहळा आहे, कृतज्ञता सोहळा आहे. महाराज, ते कुटुंब प्रपंच पण मोठा आहे. या काळामध्ये 9 अपत्य होणं सोपी गोष्ट नाही, त्यांचं संगोपन करणं सोपी गोष्ट नाही. हां, 8 तर मुलीच झाल्या पहिल्या सगळ्या. किती अपेक्षाभंगांचा सामना त्यांना करावा लागला असेल. पहिली मुलगी झाली, बाप खुश होतो. पुन्हा दुसरी मुलगी झाली तर पुन्हा 10 दिवस कुणाला तोंड दाखवायच्या लायक राहत नाही बाप. त्याला अपेक्षा असते पुन्हा मुलगीच झाली, मुलगा व्हायला पाहिजे होता. अशा 1 नाही 8 वेळा मुली झाल्या, तरी त्या माईनं मंदाबाईच ना, मंदाबाई आणि माधवराव या दोघांनी सहन करत गेले असे आघात आघात आघात. वाट पाहिली, वंशाचा दिवा गणेशरावांच्या रूपानं मिळाला. मग आता जे साध्य प्रपंचामध्ये करायचं होतं ते मिळालं. गणेशरावांना शिक्षण दिलं, संस्कार दिले, सगळ्या मुलींची लग्न झाली, सगळ्यांचं कल्याण केलं माधवरावांनी. मग आता मी काय फक्त जन्माला प्रपंच करण्यासाठीच आलोय का? नाही ना. मग मी माझा आत्मोद्धार साधला पाहिजे. आपुली आपण करा सोडवण, संसार बंधनातून आपण मुक्त झालो पाहिजे, आपली सुटका करून घेतली पाहिजे, त्याकरता परमार्थ केला पाहिजे. हां, म्हणून गेल्या 20 वर्षांपासून श्री क्षेत्र संगमनेर ते श्री क्षेत्र नारायणपूर हा जो पायदिंडी सोहळा आहे, त्या सोहळ्यामध्ये ते जात असत. प्रत्येक वर्षी पायी जायचे, दोघंही पती पत्नी. नारायण महाराज माहिती आहे ना आपल्याला, नारायण भगवान दत्तात्रयांची उपासना केली. घरी आल्यानंतर फारसं प्रपंचात लक्ष दिलं नाही. देवघर आहेत त्यांचं तेही मी बघितलं. मी घरी नेहमीच जात असतो. देवघरात त्यांचे दत्तोपासनेचे गुरुचरित्र वगैरे ग्रंथ आहेत. नित्य पारायण करणं, दत्तप्रभूंचं भजन करणं, परमार्थ करणं, आत्मोद्धारासाठी यत्न करणं, प्रयत्न करणं, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा. आणि शेवटच्या क्षणी कोरोना काळात ते आजारी पडले, त्यांच्या 2ही किडन्या खराब झाल्या. तरीही दत्तात्रयांचं नामस्मरण करत करत ते 3, 4, 5 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. महाराज, देवाचं नाम मुखात असलं ना, तुमच्या शरीराचे सगळे पार्ट निकामे होऊ द्या, भगवंत तुमच्या शरीरातले पार्ट बनून तुम्हाला सांभाळत असतो. विठाला 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 विठाला.
वृंदावनचे एक महान साधू आहेत नाव लक्षात आलं ना तुमच्या? पिवळे कपडे घातलेले असतात, त्यांच्या रील्स येतात बघा. माता मावलेलं लक्षात आलं तुमच्या? काय नाव आहे त्या साधूंचं? हां, प्रेमानंद. त्या प्रेमानंदजींना महाराज, त्यांचे शिष्य कोण आहे? हां, महाराज विराट कोहली, अनुष्का शर्मा, हे क्रिकेट आणि अभिनय क्षेत्रातली मोठी नावं आहेत, लक्षात ठेवा. हे पूर्ण चंगळवादी संस्कृतीमध्ये 3,000 रुपये लिटरचं पाणी पितोय विराट कोहली रोज. हां, एका बाजूला त्याची भौतिकता पाहिली तर हिमालयाच्या उंचीची आहे, पण दुसऱ्या बाजूला श्रद्धा पाहिली तर मॅच जिंकून आल्यावर अनवाणी पायात चप्पल न घालता वृंदावनाच्या दगड मातीवरून चालत चालत प्रेमानंद बाबांच्या चरणावर नतमस्तक होतं विराट कोहली. अरे आपण किती झाडकी पत्ती महाराज. हां, आपलं 4-5 लिटर काय म्हणतात ना, 4-5 एकर जमीन आहे, नदीवरून सायपण आहे, त्याच्यातच उड्या हाणतो माझ्यासारखं कुणी नाही. आणि मी ह्याव केलं आणि मी त्याव केलं. एकदा निवडणुकीला उभा राहतो, चेअरमन होतो, सरपंच होतो, सदस्य होतो, पुन्हा कुणी विचारतही नाही, काळं कुत्रं सुद्धा, तरी पण त्याला वाटतं माझ्यासारखं कुणी नाही, मी असं आहे, मी तसं आहे. अरे काय अहंकार करता तुम्ही महाराज? नश्वर गोष्टींचा अहंकार कोण विचारतं तुम्हाला? काही किंमत नाही आहे. ही मोठी माणसं, एक रेसलर आहे मोठा, अमेरिकेमध्ये राहत होता. अमेरिका सोडून त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन रोज जो 25 ते 30 पोळ्या एका भोजनाला त्याला लागायच्या, तो आता फक्त 1.5 चपाती तीही मागून आणलेली खातो. काय त्याग आहे प्रेमानंद बाबांच्या सहवासात. आणि ऐका, त्या प्रेमानंद बाबांना कुणीतरी विचारलं की तुम्हाला किडनी नाही ना, आम्ही तुम्हाला किडनी देतो, घ्या ना. त्यांनी सांगितलं तुमची किडनी घेऊन मी काय करू? विचारलं तुम्हाला किडन्या नाही आहेत, 2ही किडन्या निकामी आहेत. प्रेमानंद बाबा सांगतात तुम्हाला कुणी सांगितलं माझ्या 2ही किडन्या निकामी आहेत? अरे त्या स्थूल देहाच्या किडन्या निकामी झाल्यात, पण मी आजही जिवंत आहे. त्याला कारण आहे, माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी भगवान श्रीकृष्ण आहे म्हणे. हां, भगवंत येऊन तुमचं सगळं योगक्षेम भार स्वतः तो वाहत असतो आणि तुमचं सगळं चालवत असतो. म्हणून देवाचं भजन जर नित्य आपण केलं तर आजार वाटत नाही. भूल देऊन ऑपरेशन केल्यावर कात्रीनं कापलं तरी दुःख होत नाही ना, तसं जीवनामध्ये कितीही दुःख येऊ द्या, हरिनामाची भूल जर आपण दिली तर संसारातले दुःख आपल्याला दुःखी करू शकत नाही. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, स्वतः ज्ञानाच्या प्रांतातले ते लक्षात ठेवा. ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती, स्वतः देवानं अभिप्राय दिलाय त्यांच्या संबंधी. त्यांच्या संबंधी बोलत असताना शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी. तुकाराम महाराज म्हणतात ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. जनाबाई म्हणते ज्ञानाचा सागर. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. म्हणजे ज्ञानाच्या बाबतीमध्ये जे शिरोमणी मानले गेले, पण त्यांनी तुम्ही ज्ञान मिळवा असा उपदेश न करता तुम्ही नाम घ्या असा उपदेश केला. अभंगाच्या पहिल्या चरणात रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साथी. रामकृष्ण नामे ही दोन्ही साधे रे. हरी बोल.
मंदिरे स्मराकारे रथय मंदिरे स्मराकारे रथय मंदिरे स्मराकारे आपोली आणि योग्याची माऊली असणारे ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला स्वानुभावानं रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे संसार दुःखातून मुक्ती मिळवायची असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. देवाची अनंत नाम आहेत. नाम म्हणे लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा म्हटले. बहु आहे करुणावंत आणि किती नाम आहेत त्याला? विष्णू सहस्त्रनामामध्ये 1000 नावं सांगितलेली. अनंत नाम आहेत. ज्या भक्ताला जसा भावला तशी हाक त्या भक्तानं त्याला मारली ते नाव त्याचं पडलं. अनंत नाम आहेत. अनंत नामामध्ये राम आणि कृष्ण हीच 2 नामं साजिरी का? विठ्ठल विठ्ठल गोविंद का नाही म्हटलं, विठ्ठल का नाही म्हटलं, राम आणि कृष्ण हीच 2 नामं साजिरी का? त्याचं कारण आहे जीव अपूर्ण आहे. अपूर्ण आहे आणि अपूर्ण जीवाला पूर्णता प्राप्त करायची आहे. आणि जीवाला पूर्णता प्राप्त करायची असेल तर जे परिपूर्ण आहे त्यांची नामं घेतली तरच अपूर्ण जीव पूर्ण होऊ शकतो. सगळ्या अवतारांमध्ये 2च अवतार पूर्ण अवतार आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण, दुर्जनाचा येणे करोनी संहार. पूर्ण अवतार रामकृष्ण. भगवंताच्या 24 अवतारांना गर्ग संहितेमध्ये 6 प्रकारांमध्ये विभागलेलं आहे. शिवाजीराव वेळ आहे ना अजून? आहे ना? बरं बरं. तसं असल्यावर मला फक्त तुम्ही खुणवा, आपण लगेच थांबू. हां, आता थांबायची वेळ झालेलीच आहे जवळपास. आता ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. सगळे लक्ष आहे ना माझं? हा चिंतनाचा महत्त्वाचा भाग आहे. राम आणि कृष्णच का हे मी तुम्हाला सांगतोय. 6 प्रकार केलेले आहेत अवताराचे. अंशांशोषस्तथा वेश कला पूर्ण प्रकथ्यते व्यासाधैश्च स्मृत षष्ठ परिपूर्णतम स्वयं. अंश अंशांश आवेश कला पूर्ण आणि परिपूर्णतम. तर यातला पूर्ण अवतार राम आहे आणि परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य एवही. पूर्ण राम आहे आणि परिपूर्ण कृष्ण आहे. आणि आपण आहोत अपूर्ण, आपल्याला व्हायचंय पूर्ण. त्याकरता परिपूर्णाचं स्मरण केलं पाहिजे. नामात काही विशेष नसतं. नामाला काय किंमत आहे? इथं बसलेले तुकाराम कुणाचं नाव वरती हात करा बरं. तुकाराम कोण आहे इथं? बापरे, महाराष्ट्रात जन्माला येऊन एकाच आहे नाव तुकाराम नाही. हा आहे दादा तुकाराम. तुकाराम. अजून कोण आहे इकडे? इकडं जनाबाई कोण आहे? वरती बोट करा. जना. मीरा आहे का जना आहे? जना. वा. मीरा. 2 जना आहेत. मीरा किती आहे? आणि बबल्या किती आहेत? बबली. बबली
बरं इकडे बसलेले पिंट्या किती पिंट्या किती किती लोक आहेत पिंट्या पप्पू भैया सांगा बरं. अरे अरे पिंट्या इकडे इकडे लक्ष द्या. विठाला 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 महाराज नाव देवांची ठेवत जा. संकेतानं जरी आपण एखाद्याला तुकाराम म्हणतो तरी त्याचा फायदा होतो, पण नामाला जास्त किंमत नाही. लक्षात ठेवा. लाभ होतोच नाम घेतलं तर, पण फक्त नावाला किंमत नाही. त्या व्यक्तीच्या कार्याला किंमत असते, त्याच्यामुळे नामाला किंमत येत असते. तुकारामजी ह्या वर्षी माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये तिघांच्या प्रतिमा होत्या. एक ज्ञानोबारायांची पादुका पालखीत होत्या, जगद्गुरु तुकोबारायांच्या पादुका पण पालखीत होत्या. पण सध्या स्थितीमध्ये असा एक अधिकारी आहे अन्न प्रशासन क्षेत्रामध्ये की वारकऱ्यांना विठ्ठलानं बुद्धी दिली की तुम्ही टाळ वाजवला म्हणजेच परमार्थ घडतो असं नाही, तुम्ही हरिपाठ केला म्हणजेच परमार्थ होतो असं नाही, तुम्ही काकडा केला म्हणजेच परमार्थ होतो असं नाही. प्रारब्धवशात तुमच्या वाट्याला जे कर्म आलेलं आहे ते राष्ट्रासाठी, ते राष्ट्रातील नागरिकांच्या आरोग्यासाठी जर प्रामाणिकपणे तुम्ही पार पाडलं तर जिवंतपणे तुमची सुद्धा पालखी निघू शकते. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुकारामजी मुंडे. लक्षात हां. लोकांनी महाराज त्यांचे फोटो, तुकाराम महाराजांचा पेहराव त्यांना घातला आणि ते फोटो घेऊन दिंडीत चालत होते वारकरी. हां, माफ करा मायबाप, पण कुणाच्या अन्नामध्ये विष कालवण्याचा अधिकार आपल्याला नाही आहे. इथं जर कुणी असतील त्या संबंधीचे लोक, दुधासंबंधीचे, अन्नासंबंधीचे, हॉटेलवाले, तर माझे हात जोडून नम्र विनंती आहे, 2 पैसे कमी कमवा, श्रीमंत हळूहळू व्हा, पण प्रामाणिकपणे काम करा. तुम्ही जगाला फसवाल परंतु जगदीश्वराला तुम्ही कधी फसवू शकत नाही. केलेलं भोगावं लागतं. विठाला 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 विठाला. त्या तुकाराम मुंडेंच्या एका भाषणात मी ऐकलं, त्यांना विचारलं का हो तुम्ही एवढं प्रामाणिक का वागता, बाकी एवढे अधिकारी आहेत ते कुणीच एवढं प्रामाणिक, तुम्ही का एवढे प्रामाणिक आहे. त्यांनी सांगितलं माझ्या आईबापांनी माझं नाव तुकाराम ठेवलंय आणि मी तुकाराम नावाला न्याय देण्याचा प्रयत्न करतोय म्हणे. काही काही लोकांनी तुकाराम नाव बियर बारला दिलंय. विठाला 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 केवळ नावाला किंमत नाही, त्या नावाच्या पाठीमागचं व्यक्तित्व आणि कर्तृत्व महत्वाचं असतं. रामाचं कर्तृत्व पहा तुम्ही, कृष्णाचं कर्तृत्व पहा. महाराज राम म्हणजे नीती आहे आणि जीवनाला परिपूर्णता नैतिकतेशिवाय येऊ शकत नाही. रामकृष्णच का, कृष्ण म्हणजे प्रीती आहे. ज्यावेळी नीती आणि प्रीती या दोघांचा संगम आपल्या जीवन चरित्रामध्ये होतो त्यावेळी जीवन पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. का रामकृष्ण म्हणायचं? रामाकडून आपण त्याग शिकला पाहिजे, रामाकडून समर्पण शिकलं पाहिजे. मगाशी आमचे गौरव महाराज एक गोष्ट वाचत होते. एडवर्ड नावाचा एक पाश्चिमात्य राष्ट्रातला राजा होता, खूप चांगला राजा होता. त्याचं नाव होतं एडवर्ड, बरोबर ना. आणि त्याचं एक महिलेसोबत प्रेम होतं. हे ज्यावेळी राज्याच्या नागरिकांच्या लक्षात आलं त्यावेळी त्या सगळ्या नागरिकांनी सांगितलं की एकतर तुम्हाला राज्य सुव्यवस्थित चालावं असं वाटत असेल तर त्या महिलेचा त्याग करा किंवा राज्याचा त्याग करून महिलेच्या संगतीत राहा. काय करणार? त्या एडवर्डनी राज्याचा त्याग करून महिला पसंत केली आणि प्रभुरामांनी सीता मातेचा त्याग करून राम राज्य आणण्याचा प्रयत्न केला. हा फरक त्या राष्ट्रात आणि आपल्या राष्ट्रात आहे. विठाला 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 विठाला. त्याग सर्वश्रेष्ठ आहे, भोग नाहीये. त्यागा शांतीरनंतरम, आणि हा त्याग रामाकडून शिकावा. महाराज काय जीवन आहे प्रभू रामाचं. खरं सांगतो तुम्हाला, हल्ली काही थोडीफार शिकतात आणि म्हणतात पुराणातले वांगे पुराणात राहू द्या. आता तो वांगे असा शब्द नाहीये, वाणगी म्हणजे गोष्टी असा शब्द आहे.
थोडेफार MA BA होतात, PhD करतात आणि त्यांना वाटतं हे रामायण महाभारत काय भोळसट लोकांसाठीचे की काय वेड्या लोकांचं आहे. पण नाही बाप, सगळ्यांच्या कल्याणाकरता राम आहे. मी तुम्हाला बसलेल्यांना विचारतो, एक लक्ष द्या. शिवाजीराव, फक्त 5 मिनिटं तुम्ही माझ्याकडे पहा. आपण समजा तुमच्या ग्रामपंचायतची निवडणूक झाली. आता जनतेतून आहे, आताचा विषय नाही, पूर्वीचं सांगतोय मी तुम्हाला. आणि हे समजा आहे, याला एक समजा घ्या तुम्ही. हे समजा प्रत्येक ठिकाणी लावायचं, हे खरं नाही, हा समजा आहे. तुम्ही निवडून आले. निवडून आल्यानंतर तुमच्या पॅनलचे 6 निवडून आले, समोरच्या पॅनलचे 5 निवडून आले. 6 आणि 5 किती झाले? 11. बरोबर, 11 आले ना, बरोबर. मग आता ह्या पॅनलनी तुम्हाला सरपंच करायचं तुमचा आग्रह होता की यांनी मला सरपंच करावा, मी ज्या पॅनलमध्ये निवडून आलो. पण ते अचानक बदलले आणि ते म्हटले आता तुम्हाला सरपंच करायचं नाही, आता सरपंच दुसऱ्याला करायचं. आणि त्यावेळेस तुम्ही तुमची पार्टी बदलली. समोरच्या पार्टीला विचारलं मला सरपंच कराल का? त्यांनी सांगितलं हो. त्यांनी तुम्हाला पळवलं. आता पळवून कुठं नेतात हे तुम्हालाच माहीत आहे, आम्हाला काही माहीत नाही त्यातलं. त्यांनी तुम्हाला पळवलं आणि पळवून मस्त घेऊन गेले. 8-15 दिवस 20 महिनाभर मस्त फिरले तिकडं, गोवा बिवा काय असेल ते सगळं. आणि हे सगळं करून आता तुम्हाला सरपंच बनवायचं म्हणून ग्रामपंचायतमध्ये आणलं. ऐन वेळेस सगळ्यांनी मिळती ठराव झाला की नाही आता तुमचं तिकडचं पण सुटलेलं आहे आणि इकडं सरपंच करणार म्हणून आणलं. आणि त्याच क्षणी तुम्हाला सरपंच न करता दुसऱ्याचं नाव घोषित केलं. काय कराल तुम्ही? काय कराल मला सांगा. तुम्ही काय कराल मला माहित नाही, पण अशा प्रसंगी आपण काय करावं याकरता प्रभू रामाचं चरित्र आचरावं, लक्षात ठेवा. आदल्या दिवशी अयोध्येमध्ये तोरणं बांधली होती. पंचपक्वान्नाचा घमघमाट प्रत्येकाच्या घरामध्ये होता. सडा संमार्जन रांगोळी तयार होती. राम राजा होणार, राम राजा होणार. आणि राजवस्त्र परिधान करत असतानाच सुमंत येऊन सांगतो रामा तू राजा होणार नाही, भरताच्या आईनं तुला वनवासाला पाठवलंय. काही ना जेवढ्या आनंदात वस्त्र परिधान करत होते तेवढ्याच आनंदात वस्त्र काढून टाकले आणि प्रभुराम वनवासाच्या दिशेनं चालते पडले. आणि उलट म्हणाले माझी सख्खी आई कौसल्य नाही, सख्खी आई कैकेयी आहे. विचारलं कसं? त्यावेळी सांगितलं माझ्या सख्ख्या आईला वाटत होतं की राम अयोध्येचा राजा व्हावा आणि अयोध्येच्या राज्याला ठराविक सीमा आहेत, परंतु माझ्या कैकेयीनं मला वनाचा राजा ज्याला सीमाच नाही आहे अशा अमर्याद राज्याचा राजा बनण्याकरता वनाला पाठवलं. ती माझी खरी आई आहे. इथं पूर्णता आहे जीवाला. म्हणून रामकृष्ण नाम आहे. कृष्ण म्हणजे प्रीती. अरे थोडा अपमान कुणी केला की आम्ही लगेच फाशी घेऊन मरायला जातो महाराज. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, सुनेच्या आत्महत्या, मुलींच्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या. अरे आपण कृष्णाचं जीवन अनुभवा. एकही फोटो मला भगवान कृष्णाचा दाखवा की त्या फोटोमध्ये भगवान कृष्णाचा रडका चेहरा आहे. साहेब आहे एखादा फोटो? एक दिवस जेलमध्ये जाऊन आला ना, 8 दिवस गावात जात नाही. पण ज्याचा जन्मच तुरुंगामध्ये झाला त्यानं कुणाला काय सांगायचं मला सांगा. 6 महिने पोराला बाहेरची हवा लागू देत नाही आणि हे जन्माला आल्याबरोबर टोपलीत घालून वसुदेवजींनी मथुरेतून गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाला घेऊन गेले. वरून विजांचा कडकडाट आहे, ढगांचा गडगडाट आहे, मंद मंद मेघ गर्जना करीती अशा भयानक वातावरणामध्ये ते गेले. दुःख नाही आहे. लहान लेकराला जिनं जन्माला घातलं तिचं स्तन मुखात घेऊन दूध हे अमृत असतं त्याच्याकरता. स्तनपान करणं अमृत असतं लेकराकरता. पण जन्माला येऊन फक्त 6 दिवस झाले होते, पुतणेच्या स्तनातलं विष पचवावं लागलं. विष ज्याला वयाच्या 6व्या दिवशी विष पचवता येतं ना, तोच कृष्ण वंदे जगत गुरु होऊ शकतो, लक्षात ठेवा. ज्याला विष पचवता येत नाही त्याला मोठं होता येत नाही, तो गुरु होऊ शकत नाही. आणि आम्हाला आमच्या जीवनातल्या येणाऱ्या सगळ्या सुख दुःख, आशा निराशा, अंधार उजेड, पाप पुण्य, मान अपमान,
शीत उष्ण या द्वंद्वाला सामोरं जाण्याची कला हे 2 अवतार आम्हाला शिकवतात. 2 अवतार शिकवतात. दुःखेष्वण द्विग्नमना सुखेषु विगतस्पृहा हे आम्हाला रामकृष्ण शिकवतात. म्हणून रामकृष्ण नामे, त्यांचं चरित्र पहा, त्यांची नावं घ्या. नक्कीच ज्याचं नाम आपण घेतो, नामीची ताकद नामात आलेली असते. ते नाम आपल्याला नामीसारखं अधिकारी बनवतं. राम म्हणता रामची हुईजे, पदी बैसोनी राम म्हणा राम व्हाल, कृष्ण म्हणा कृष्ण व्हाल. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. म्हणून आमच्या महाराजांनी सांगितलं ती आधी घ्या. राम राम स्मरादी, राम राम स्मराधी. आला भोकना काट गाला मूळ बंदी, झाला मुळबंदी. हा सांडावा भोगिया भूपाधी, बाबू जा भूपा. हा लक्ष लावून रहा गोविंद राम राम स्मरादी, राम राम स्मरादी. ही दोन्ही नामं साजिरी आहेत. त्याच्यामुळे आधी नामं घ्या. राम राम स्मरा आधी. रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. हृदय मंदिरी, आपण आपल्या हृदयामध्ये त्याचं स्मरण करा. पण लक्षात ठेवा, ज्ञानोबारांनी मंदिर हा शब्द वापरला आहे. आमचं हृदय अगोदर आम्ही मंदिर बनवलं पाहिजे. हां, आणि हृदयाला किती लोकांचं हृदय मंदिर आहे? वरती बोट करा बरं. अगोदर मंदिर शब्दाची व्याख्या मी तुम्हाला सांगतो आणि आपण थांबून घेऊ. आता आपली वेळ संपलेली आहे. जालू भाऊ, मंदिर शब्दाची व्याख्या सांगतो. इथं 500 रुपयाची नोट पडलेली आहे, ती तू उचलशील का? हां, उचल. मग तुझं हृदय मंदिर नाही. बाबा तुम्ही उचलाल का? नाही उचलणार, बरोबर ना? पण ती तुम्ही उचलणार नाही. पण ते 500 मला मिळाले असते तर बरं झालं असतं, असं आतमध्ये वाटेल का? मला सांगा ना, महिला मंडळ काय? माणसाला तसं घर बांधता येत नाही, पण दुसऱ्याचं घर पाहिल्यावर वाटतं ना असं आपलं बांधलं पाहिजे बरं का. असं वाटतं आपण असंच बांधू बरं का जेव्हा बांधायचंय तेव्हा. आता खाली बसलेले हा बाबा कुठला आहे, हाच बाबा बोलू बरं का, वाटतं ना. मला सांगा, इतरांचं पाहून ते आपल्याला उपभोगता येत नाही, परंतु हे मला उपभोगायला मिळालं असतं तर बरं झालं असतं असं वाटणं सुद्धा, अशी भावना ज्या हृदयामध्ये निर्माण होते ते हृदय मंदिर नाही, नरक येते. लक्षात ठेवा, नरक येतो, मंदिर नाही. मग हृदयाला मंदिर बनवण्यासाठी काय करावं लागेल? काम कोह मद मानन मोहा लोभन क्षोभन रागण द्रोहा जिनके कपट दंभन हिमाया उनके हृदय बसहोर घोराया. आम्हाला हृदय स्वच्छ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राहे तिथे. मग हृदयाला मंदिर कसं बनवायचं? नामस्मरणाद्वारेच हृदय मंदिर होऊ शकतं. आणि एकदा नामस्मरणाने हृदय शुद्धी झाली, महामळे मन होते जे गांधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. स्फटिकाप्रमाणे हृदयात पुन्हा देवाचं नामचिंतन करा. पुन्हा म्हणा राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. त्यांनी काय होईल? दुसऱ्या चरणात सांगितलं, आपुलिया पण आपुलिया करा सोडवर आपुलिया पण
हे संस्कार आहेत आणि असे संस्कार त्याच्या आईबापाला धन्यवाद आहे. आणि भगवंतानं किती गोड आवाज दिला त्याला. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. आपणच का आपली सोडवण करायची? कारण आपल्याला सोडवायला कुणीच येणार नाही म्हणून आपण आपली सोडवण करायची. आणि दुसरं कारण काय? आपुली आपण का सोडवण करायची? आपणच गुंतलोय आपल्या हातानं म्हणून आपण सोडायचं. आपल्याला गुंतवलंय का याच्यात कुणी? आपल्याला बंधन बाबा कुणी बंधनात टाकलंय तुम्हाला? विना कुणी घेतला गळ्यात? तुम्हीच घेतला ना. मग आता त्याच्यातून सुटका कोणाला करावं लागणार आहे? बंधनात आपण स्वतः पडलोय मग आपणच त्याच्यातून मुक्त. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माकड माहिती आहे का तुम्हाला? त्या माकडाला ते पकडतात ना, काय म्हणतात ते माकडाला पकडणारे त्यांचे शिकारी असतात ते गारुडी. गारुडी तर सापाचा राहतो. मदारी ते पकडतात माकडाला. माकड हाती लागल का? किती चंचल येते. वाघाच्या हाती लागत नाही. शेंड्यावर जातं आणि वाघाला चापट हाणतंय वरून खाली. ते एवढं डेंजर आहे ते माकड. आणि त्याला पकडायचं चंचल येते. 10 चंचलांपैकी एक चंचल आहे माकड. मग त्याला कसं पकडायचं? केळी असते ना, केळी आपली केळी माहिती आहे ना? केळीमध्ये फुटाणे ठेवले जातात आणि ती केळी ते माकडांचं वास्तव्य जिथे त्या परिसरामध्ये ठेवली जाते. ते माकड येतं त्या केळीमध्ये फुटाणे हे पाहतं आणि फुटाणे पाहून केळीचं तोंड केवढं असतं वरून? छोटं असतं एवढं. माकड त्या केळीत हात घालतं, फुटाणे घेतं. आता जातानी हात बरोबर जातो कारण हातात काहीच नसतं म्हणून हात जातो खाली. पण येताना त्याला मूठभर फुटाणे आणायचे असतात ना, म्हणून ते पूर्ण ते मूठ अशी पक्की धरतं, पॅक एकदम. आणि वरती मूठ आता निघल का? मूठ वरती निघा, हात वरती निघल का? ते हात वरती काढण्याचा प्रयत्न करतं त्याच्या नादी लागतं. तेवढ्याच तो मदारी त्याला पकडतो आणि त्याची शिकार करतो. दृष्टांत संपला. मी तुम्हाला विचारतो, माकडाला गुंतवलं कोणी? मदारीची काही चूक आहे याच्यात? मदारीची काही चूक आहे? माकडाला बंधनात कुणी टाकलं? साहेब कुणी टाकलो? माकडाला काय करायचंय? फक्त मूठ सोडून द्यायची आणि हात काढून घ्यायचा आहे. माकडं मूठ सोडतात का? 84 वर्षाची काही माकडं झालीत महाराज, मूठ सोडायला तयार नाही. काही 9 बिलगली माकडं म्हणतात मी मूठ सोडल्यावर कुटुंबाची मोठ कुठं जाईल? लक्षात ठेवा, आपणच आपल्याला बंधनात टाकलंय. त्यामुळे आपुली आपण करा सोडवण. तुम्हाला कुणीच सोडवणार नाही, तुम्हीच मूठ सोडून द्यायची आहे. आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे गे. वेगानं हे संसार बंधन तोडलं पाहिजे. त्याकरता रामकृष्ण म्हणायचं. पण ते कसं म्हणायचं? शेवटच्या चरणात गौरव महाराज. आणि रामकृष्ण माळा ज्ञानदेवा जानी रामकृष्ण माळा ज्ञानदेवा रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा जानी रामकृष्ण माळा. ज्ञानदेवा जानी रामकृष्ण माळा. हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया. हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया. पोली आपण करा सोडवण. पोली आपण करा सोडवण. हृदय जिवाळा श्रीमूर्ती राया. हृदयी जिवाळा श्रीमूर्ती राया. पोली आपण करा सोडवण. पोली आपण करा सोडवण. संसार बंधन. संसार बंधन तोडा बेगी. तोडा बेगी. संसार बंधन
संसार संसार बंधन संसार संसार बंधन तोडावेगी संसार बंधन संसार बंधन आ संसार बंधन संसार बंधन तोडा आपुलिया पर करा सोडवना आपुलिया पर करा सर्वांनी प्रेमाने वरती हात करा करा सर्वजण करा वा, छान. आणि मोठ्या प्रेमानं वैकुंठवासी माधवरावांच्या भावपूर्ण श्रद्धांजली करता नामासारखं पुण्य कशात नाहीये. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने नामस्मरण करा. विठोबा रखुमा रखुमार जय विठोबार जय जय हरी जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरी जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय एक साथ ताली. हरी एक साथ ताली. हरी बोल. हरी जय जय गणेश भाऊ पुढे या, गणेश भाऊ. जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय हरी जय जय हरी 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 जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञानोबरा विधी सांगतात ते नाम कसं घ्यायचं. ज्या रामकृष्णांची नामं घ्यायची आहेत त्यांच्याविषयी हृदयामध्ये जिव्हाळा असला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यांची नामं घ्यायची त्यांची सगुण मूर्ती आपल्या हृदयामध्ये आपण स्थित केली पाहिजे. आणि मग रामकृष्ण या नामाची अखंड माळा. माळ कशी असते माहिती आहे ना, एका फुलानंतर दुसरं फूल, दुसऱ्या फुलानंतर तिसरं, तिसऱ्यानंतर चौथं. ती माळा जपत असताना सतत नित्य माळा जपतो ना आपण, तशी रामकृष्ण 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 हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नित्य माळा आपण जपली पाहिजे. आणि खरं सांगू तुम्हाला, नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. या जगात असं दुःखच निर्माण झालेलं नाही आहे की ते रामकृष्ण हरी नामाचा जप केल्यानंतर जाणार नाही. म्हणजे तुमचं कोणतंही दुःख असू द्या, नामस्मरणाने त्या दुःखाचं पाणी झाल्याशिवाय राहत नाही. माणसं दुःख आल्यानंतर सासऱ्याला फोन करतात, सासूला फोन करतात, जावायला. अरे कुणालाच फोन करू नका, फक्त एकांतात राहून रामकृष्ण हरी म्हणा. सगळ्या दुःखातून भगवंत आपल्याला दूर केल्याशिवाय राहणार नाही महाराज. सगळ्या पातकांची निवृत्ती नामस्मरणाने होते. का म्हणू नये आपण सगळ्यांनी माझ्या पाठीमागे रामकृष्ण हरी 2 मिनटं भजन करायचं आहे. आणि हीच भावपूर्ण श्रद्धांजली वैकुंठवासी माधवरावांना असेल, कारण तेही नामधारक होते, नामस्मरण करत होते. त्यांच्या पत्नी आमच्या गंगा भागीरथी मंदाताई, त्यासुद्धा भगवंताचं नामस्मरण करतात. माधवरावांचा नातू माझ्याकडे शिबिराला होता.
ज्ञानदा वारकरी गुरुकुल आमचं पांगरीला आहे. आम्ही दरवर्षी बालसंस्कार शिबिर आयोजित करतो. 101 विद्यार्थी असतात. त्याच्या मागच्या वर्षी वैष्णव आमच्यासोबत, आणि तो लहान आहे ना गणेशरावचा, तो त्यांनी मला पाहिल्याबरोबर लगेच म्हटलं पुढच्या वर्षी मला न्यायचं बरं का शिबिराला. म्हणजे आवड आहे, गोडी आहे, हे कुटुंबात असल्याशिवाय मुलांमध्ये येत नाही. म्हणून माधवरावांना भावपूर्ण श्रद्धांजली. ज्या 8 मुली आहेत, बाप गेल्यामुळं पोरके पण आलेलं आहे. गणेशरावांना आणि 8 अपत्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंत त्यांना देवा. आमच्या पूनमताई असतील, ही सगळीच मंडळी, सगळ्यांना या दुःखातून भगवंत बाहेर काढो अशी प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो. गणेशरावांना विनंती करतो की आपल्या बापाच्या स्थावर जंगम प्रॉपर्टीचे वारसदार तुम्ही झालातच, परंतु बापाची जी वैचारिक संपत्ती आहे तिचाही वारसा आपण स्वीकारावा. बापाची जी भक्तीची परंपरा आहे, भक्तीची संस्कृती आहे, तीही आपण स्वीकारावी. गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी. व्यसनांपासून दूर राहावं. आपलं कुटुंब उज्ज्वल करावं अशी प्रार्थना मी या सर्वच समस्त कुटुंबियांना करतो. आणि माझी प्रलंबित झालेली वाक्सरिता या ठिकाणी थांबवतो. माझ्या वाणीतून जर काही चुकीचा शब्द गेला असेल तर पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नव्हे अंगभूतयुक्ती. रामकृष्ण हरी भजन घेऊ, शुभम महाराज निवृत्ती राया भजन घेऊ, आणि मग ज्ञानेश्वर माऊली आणि जय विठ्ठल. हां, निवृत्ती राया, निवृत्ती राया. सर्वांनी जोरदार ताळी वाजवायची. सर्वांनी हात वरती करून जोरदार ताळी वाजवा. नाही बाप, हीच माधवरावांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. एक ताळी. हा, हरी बोल. यथामती यथावकाश झालेली सेवा माधवरावांच्या पवित्र स्मृतीस समर्पित करतो. पवित्र महादेवाचं मंदिर इथं भगवान खांडेश्वराचं, त्या आशुतोष भगवान खांडेश्वराच्या चरणी देखील विनम्र भावानं सेवा समर्पित करतो. आपण सर्वच जण माझ्यासमोर वेगवेगळ्या क्षेत्रातील महनीय विभूतिमत्व उपस्थित आहात. काही चेहरे ओळखीचे वाटतात पण तुमचं नाव माझ्या लक्षात नाही आहे. पण तुम्ही असे सगळेच जण, सगळ्यांच्या चरणी विनम्र भावानं मी नतमस्तक होतो. गणेशरावांना धन्यवाद देतो. अतिशय सुंदर आयोजन आपण या ठिकाणी केलं. उत्तम साऊंड, अतिशय उत्तम गायक, उत्तम वादक, उत्तम टाळकरी, श्रोतेही उत्तम. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमचे शंकरराव काकड, त्यांच्यामुळेच ह्या परिवाराचा माझा संबंध आलेला आहे. आमची वैशुताई, सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. हा बोले गेले कुले वेळी वाकुले होतरे, रागे विचारला अधिकार तुका मने ज्ञानेश्वरा रागाबाया महाराज महाराज. दानदेव तुकाराम, दानदेव तुकाराम,
भगवंतारी विठ्ठल श्री ज्ञानदेव दांडेश्वर भगवान की जय. आमचे बंधू कैलासवासी माधव विष्णू पाटील गुंजाळ यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष झाले. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण आमच्यावर प्रेम करणारे आमचे पाहुणे असतील, मित्रमंडळी असतील, मित्रपरिवार असेल, या सर्वांचं मी प्रथमतः मनापासून स्वागत करतो. आजच्या या दुःखद प्रसंगी आम्हाला आपल्या सर्वांचं जे प्रेम मिळालं त्या प्रेमापोटी आज या ठिकाणी दादांच्याबद्दल असलेलं प्रेम, या प्रेमापोटी बोलणारे इथं पुष्कळसे वक्ते आहेत. खरं म्हणजे दादांना श्रद्धांजली व्हायला गेलं तर पुष्कळ टाईम लागेल आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलात हीच श्रद्धांजली आपली समजूया आणि प्राथमिक स्वरूपामध्ये आपण फक्त 2-3 जणांची श्रद्धांजली या ठिकाणी घेणार आहे. प्रथमतः नारायणपूरचे जे शिष्य आहेत ढेरंगे महाराज, त्यांना विनंती, त्यांनी ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर गावाच्या वतीनं रमेश लहानभाऊ गुंजाळ यांची होईल आणि संगमनेर तालुक्याच्या वतीनं आमच्या संगमनेर तालुक्यातील जायंट किलर आमदार, ज्यांनी संगमनेरचा ठसा वेगळा उमटवायचं काम केलं, असे आमचे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या सौभाग्यवती नीलमताई खताळ यांना मी विनंती करतो, त्यांनी स्टेजवर यायचं आहे. या ठिकाणी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू माधवराव गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणात निमित्त जमलेल्या सर्व भाविकांचे आणि नातेवाईकांचे मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. आजचा हा दिवस तसं जर बघितलं तर अण्णा महाराजांचा म्हणजे सद्गुरू नारायण महाराजांचा हा आनंदाचा दिवस आहे. आज 2 वर्षे होत आली अण्णा महाराज गेलेले आहेत, परंतु त्यांनी माधवरावांना जे शिकवण दिली ती अत्यंत मोलाची, की आपल्या आयुष्याचं कल्याण कसं करून घ्यायचं, मोक्ष कसा मिळवायचा, हे अण्णा महाराजांनी माधवरावांना शिकवला, आम्हाला शिकवला. नारायणपूरला आम्ही ज्यावेळेस गुरुवार 21 गुरुवार करायला अण्णांनी सांगितले आणि प्रत्येक गुरुवारी आम्ही नारायणपूरला जाताना माधवराव हे आडव्या ओढ्यामध्ये राहायला असल्यामुळं त्यांना सगळे गुरुबंधू हे आडवा ओढा या नावानं प्रसिद्ध केले. असे हे माधवराव यांनी नारायणपूरसाठी आपला संपूर्ण वेळ हा खर्ची घातल्यामुळं आज त्यांच्या 8 मुली आणि एकुलता एक मुलगा, सगळा प्रपंच हा अगदी फुलासारखा फुलवलेला आहे. अशा या माधवरावांना श्री क्षेत्र नारायणपूर दत्त महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो की दत्त महाराज, अण्णा महाराज यांच्या बाकीच्या कुटुंबाला सुख आणि समृद्धी देवो आणि त्यांना चांगली जागा देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आपण सर्व दुःखद अंतकरणानं या ठिकाणी माधवरावला श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलो. माधवरावचं वर्णन महाराजांनी 2च शब्दात केलं की दोघंही नवरा बायको दिंडीत जात. पण त्याच्या पुढं माधव संपूर्ण 4 धाम करण्यासाठी अण्णा महाराजांबरोबर 24 तास कष्ट करण्यासाठी सदैव तयार असायचा. असा हा माधव. खरं म्हणजे अण्णा महाराज म्हणाले की माणूस मरतो म्हणजे काय होतं नेमकं, मरत नाही तो फक्त त्याचा देह जातो. तो त्याच्या कर्तृत्वानं, त्याच्या केलेल्या सर्व कर्मानं सर्वांच्या मनामध्ये घर करतो. त्यातला हा माधव होता. आणि अण्णांचं अध्यात्म असं होतं की 4 धाम बांधले, अण्णा महाराजांनी 4 धाम बांधले. त्या 4 धामामध्ये आम्ही सर्व शिष्य अण्णा महाराजांबरोबर होतो. तर त्यांनी अध्यात्मामध्ये असं सांगितलं की हे 4 धाम जोपर्यंत या पृथ्वी तलावर आहेत तोपर्यंत अण्णा महाराज आहेत आणि अण्णा महाराज आहेत
त्या अण्णा महाराजांच्या शिष्यांनी हे बांधलं, म्हणजे आमचे माधवराव आपल्यातून गेलेलेच नाही. तरी सर्वांच्या नारायणपूरच्या वतीनं माधवला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी एक आदर्श व्यक्तिमत्व स्वर्गीय माधवदादा विष्णू गुंजाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत. या ठिकाणी हरिभक्तपरायण भागवतचार्य किशोर महाराज खरात यांनी आपल्या वाणीतून सुंदर अशी कीर्तनरूपी सेवा केली व सुंदर असं प्रबोधन आपल्या सर्वांसमोर केलं. आणि स्वर्गीय माधवदादांच्या बाबतीत ते तंतोतंत खरं आहे. खरं तर दादांना जाऊन वर्ष झालं आहे, परंतु आजही दादा आपल्यात आहे असा भास आपल्या सर्वांना होतो. याचं कारण म्हणजे त्यांना अल्प असं आयुष्य आलं, परंतु अल्प आयुष्यात त्यांनी संसाररूपी कर्तव्य सगळे पूर्ण केले. 8 मुली आणि 1 मुलगा गणेश, अशा 9 आपण त्यांचं चांगलं संगोपन केलं. हे करताना संगमनेर खुर्द खाणगाव पंचक्रोशीत आपल्या कर्तृत्वाने त्यांनी एक वेगळा सुगंध निर्माण केला. खरं तर या कीर्तनरूपी सेवेच्या रूपाने खरं तर गणेश व सर्व दादांच्या मुलींचे आभार मानले पाहिजे. कारण दादा 4-5 वर्ष प्रदीर्घ असे आजारी होते, परंतु या 9 अपत्यांनी दादांच्या उपचारात कोणताही खंड पडून दिला नाही, कोणती कसर केली नाही. आधुनिक युगातील श्रावण बाळ असं गणेशकडं पाहिलं तर म्हणता येईल. प्रचंड खर्च करून त्याने आपल्या वडिलांना वाचवायचा प्रयत्न केला, परंतु परमेश्वरी सुट्टेपुढे इलाज नाही. दादा गेले. दादा जरी गेले असले तरी या परिवाराला कष्टाचा संस्काराचा वसा आणि वारसा देऊन गेलेले. दादांचा गावाच्या विकासात देखील मोठा वाटा होता. ज्या आम्ही खांडेश्वर दूध संस्थेचं चेअरमन आहे, त्याच्या स्थापनेच्या वेळेस दादांनी त्या संस्थेचं संचालकपद भूषवलं. पुढं दोन्ही संगमनेर खुर्द ग्रामपंचायत असेल, खाणगाव ग्रामपंचायत असेल, विविध सहकारी संस्था, सर्वांच्या विकासात दादांचा मोठा वाटा आहे. खरं तर दादांचं असं अकाली जाणं आपल्या सर्वांना निश्चितच वेदना देणार आहे. अशा कर्तृत्वान व्यक्तिमत्वाला मी माझ्या गुंजाळ परिवाराच्या वतीने, उपस्थित आपल्या सर्वांच्याच वतीने, त्याबरोबर आमच्या खाणगाव संगमनेर खुर्द पंचक्रोशीच्या वतीने, त्याचबरोबर दादांची ज्यांच्यावर प्रचंड निष्ठा होती ते राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब, पदवीधरचे युवा आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. दुःखित अंतकरणाने आज माधवभाऊ काकांचं प्रथम पुण्यस्मरण. त्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष झालं. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःख तर खूप झालेलं आहे आणि एक पोकळी निर्माण करून गेलेलं आहे. तरी पण त्यांच्या दुःखात वर्षापासून तुम्ही आम्ही सर्व नातेवाईक सगळे सोबत आहोत. त्यानिमित्ताने आज गणेश भाऊंनी आणि त्यांच्या 8 मुलींनी जो काही कीर्तन सेवेचा कार्यक्रम आयोजित केला, त्यानिमित्ताने हरिभक्तपरायण किशोर महाराज खरात महाराजांनी खूप छान अशी कीर्तनरूपी सेवा दिली. त्याबद्दलही महाराजांचं मनापासून आभार मानते. खरं तर महाराजांनी कीर्तनातच सांगितलं, माणूस कसा असतो, नावापेक्षा त्याच्या कर्तृत्वाला सलाम असतो आणि त्याच्या कार्यामुळं खरं तर प्रत्येकजण पुढे पुढे जात असतो. आज माधव काकांचं 8 मुलींनंतर मुलगा झाला, म्हणजे जसं की महाराजांनी सांगितलं, आपलं आयुष्य बंदिस्त नसतं, आपले विचार बंदिस्त नसतात. असे जर काकांनी विचार केले असते तर संसारातच अडकून राहिले असते. पण ते अडकून न राहता जे काय दत्त महाराजांची सेवा करण्याचं कामसुद्धा त्यांनी तितक्याच यांनी केलं. म्हणून आज सगळा भक्त परिवार आणि महाराजांचा सुद्धा तितकाच आशीर्वाद त्यांच्यावर आहे. जरी ते आज आपल्यात नाही, तर त्यांच्या संस्काराची शिदोरी आज त्यांच्या मुलींमार्फत, ज्या 8 मुली आहे त्या वेगवेगळ्या गावात ज्या ज्या ठिकाणी नांदत आहे त्या ठिकाणी नक्कीच वडिलांचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न लग्न झाल्यापासून करताय. आता प्रत्येकीच्या डोळ्यात अश्रू आहे, कारण की तुम्ही आम्ही जरी नेहमी त्यांच्यासोबत त्यांच्या दुःखात सहभागी असलो, पण ज्या मायेने त्या वडिलांना हाक मारायचे दादा म्हणून, ती दादा हाक आता ते कधी कोणाला मारू शकत नाही. कारण की हीच एक मायेची सावली असते, हाच एक खूप मोठा आधारवड असतो. जर कुठंतरी तो आधारच हरपला तरी खूप मोठं दुःख होतो. पण ताई काळजी करू नका, जरी दादा नाही आहेत पण आज गणेश त्या रूपात तुम्हाला कधी काही कमी पडू देणार नाही. तुमच्या वडिलांची आठवण एक भाऊ म्हणून नेहमीच गणेश
नेहमी तुमच्या सेवेत राहणार आहे. म्हणजे भावाचं कर्तव्य कधी तो विसरणार नाही. जरी तुमच्यापेक्षा लहान आहे, पण आज तुमचंसुद्धा कर्तव्य आहे की त्याला तितक्याच ताकदीने सांभाळून घेऊन पुढे जायचं आहे, की जेणेकरून आपल्या वडिलांची आठवण आपल्याला सगळ्यांना सोबत ठेवायची आहे. त्यानिमित्ताने महाराज खूप छान असं तुम्ही कीर्तन, म्हणजे मला आज योग आला तसं कीर्तन कार्यक्रम असल्यामुळे 5 मिनटं बसावं लागतं, 10 मिनटं बसावं लागतं, पण आज मी 12लाच आले, 1 तास तुमचं कीर्तन ऐकलं. म्हणजे खूप काही घेण्यासारखं आहे. प्रत्येक महाराजांची कळकळीची ह्याच कीर्तन प्रथम पुण्यस्मरण असेल, सप्ताह असेल, या निमित्ताने खूप छान असं सांगणं त्यांचं समाज प्रबोधनाचं काम करतात. तर नक्कीच महाराजांनी आज एक छान असं उदाहरण दिलं की माणसाला वाटतं जरी 500ची नोट उचलली नाही, जरी आपला बंगला झाला नाही, तरी समोरच्याचा बंगला आहे, समोरच्याचे मुलं डॉक्टर इंजिनियर आहे, मग आपले का नसावे हा विचार प्रत्येक माणसाच्या मनात येतो. का येत नाही? हा मनुष्य प्राणी माणूस आहे. पण हा विचार करून आपलं मन दुःखी करण्यापेक्षा आपल्यापेक्षा खालच्या लोकांकडं बघितलं की ते लोकांना आपल्यासारखं जीवन जगता येत नाही, त्यांच्याकडे तेवढ्या सुखसोयी नाही, हा जर विचार केला तर महाराज नक्कीच माणूस खूप आनंदी राहू शकतो आणि खूप समाधानी जगू शकतो. आजसुद्धा आपण बघतोय की प्रत्येक कीर्तनात वारकरी संप्रदाय जपण्याचं काम तितक्याच मोठ्या प्रमाणात होत आहे. पहिले मी लहान असताना बघायची का प्रत्येक कीर्तनात मागे ज्या ज्या गावात कीर्तन असतं त्या त्या गावातले माळकरी उभे राहायचे टाळ वाजवायला. पण आज याच वारकरी संप्रदायाद्वारे आज हे छोटे छोटे मुलं की ज्या माऊलींनी, ज्या आईवडिलांनी खूप विचार करून आणि आपल्या संस्काराची शिदोरी पुढे नेण्यासाठी ह्या लेकरांना लहानपणापासूनच संस्थेत टाकलं आणि तो ओढा त्यांच्यात तयार केला की जेणेकरून आपला वारकरी संप्रदाय जपला पाहिजे. आपले संस्कार जे आपल्या आजी बाबा वडिलांपासून वडिलोपार्जित आलेले आहे ते पुढं नेण्याचं काम विचार करून या मुलांमध्ये यांना टाकलं आणि खूप छान असा गोड आवाज ह्या सगळ्यांचा आहे. म्हणजे हाही विचार मनात येतो. जाताना रस्त्याने मी सगळ्यांना वाईट म्हणत नाही असं नाही, पण एखादा मुलगा कट मारून गेला तर महाराज त्या क्षणाला माझ्या मनात विचार येतो, अरे आत्ताच आपण कीर्तनात गेलो, यांनी जरी कट मारला किंवा हा जरी कोणी मुलगा रस्त्यावर विचित्रपणा करतोय, पण इकडे नाण्याची दुसरी बाजू असे की कीर्तनात आपण एक गोड गायन करणारे आणि टाळ वाजवणारे हे लेकरं बघितले म्हणजे मनाला हा सुद्धा एक समाधान असतं. असंच समाधान आपण जर शोधलं तर नक्कीच आपली ही पुढील पिढी घडण्यासाठी कधीच काही अडचण येणार नाही. त्यासाठीच महाराज मी आवर्जून प्रत्येक ठिकाणी जाण्याचा योग होतो, भेटतो. आज जसं तुकाराम मुंडे साहेबांचं उदाहरणसुद्धा तुम्ही तितकंच छान दिलं. आज देवानी कुठंतरी देव हा जरी देवळात आहे, आज पंढरपूरचा पांडुरंग जरी पंढरपूरला आहे, पण त्याचं लक्ष सगळ्या विश्वावर आहे. कुठंतरी प्रत्येक माणसाच्या मदतीसाठी धावून येण्यासाठी त्या माणसात आपण म्हणतो हा माणूस देवासारखा धावून आला, त्यासाठी पांडुरंगच त्या माणसाला आपल्याकडे पाठवत असतो आणि ते कार्य करून घेत असतो, ती सेवा करून घेत असतो. ही खरं तर आपल्या कार्याची पोचपावती आहे. आणि कुठंतरी आज आम्हाला म्हणजे आपल्या संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल भाऊ खताळ पाटील, आज त्यांना ती संधी भेटते. कुठंतरी देवादिकांचा हा साधू संतांचा आशीर्वाद, सर्व मायबाप जनतेचा आशीर्वाद आणि वारकरी संप्रदाय आणि वारकरी घर असल्यामुळं कुठंतरी आईवडिलांचा हा आशीर्वाद. माझ्यासुद्धा माहेरी वारकरी संप्रदाय आहे, वारकरी घर आहे. माझे बाबासुद्धा 86 वर्षाचे झालेत तरी अजून दिंड्या वाऱ्यात चुकत नाही. कुठंतरी हा आशीर्वाद आमच्या वाट्याला आलेला आहे आणि आम्हाला ती संधी काम करण्याची संधी भेटते. तर नक्कीच आम्हीसुद्धा तितक्याच ताकदीने आणि तितक्याच प्रामाणिकपणे सर्वांचं कल्याण करणार आहे. कारण की जेव्हा माणूस छोट्या गोष्टीतून पुढे येतो तेव्हा त्याला पुढे जाण्यासाठी कसली अडचण येत नाही आणि छोट्या माणसापासून मोठ्या माणसापर्यंत प्रत्येक माणसाला कसं पुढे न्यायचं याचाच विचार करतो. आज आम्हाला देवाने ती संधी दिली, भाऊंना दिली, तर नक्की आम्ही त्यास पात्र तर आहोत, पण त्यात 100% 100 गुण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे कुठंतरी साधू संतांचे, महापुरुषांचे आणि सगळ्या देवादिकांच्या आशीर्वादामुळं शक्य आहे. असो आज म्हणजे खरं तर ही माधव काकांची कृपा आज पण आहे की त्या निमित्ताने येण्याची संधी भेटली आणि बोलण्याची संधी भेटली. तर आजसुद्धा फक्त वर्ष झालं, 10वा झाला, 13वा झाला, आज पुण्यस्मरण झालं म्हणून माधव काकांच्या आठवणी आजच सोडून जायच्या नाही. की ज्याप्रमाणे कधी
वेळोवेळी म्हणजे त्यांच्या आयुष्यातले जे प्रसंग आहे की ज्या आठवणी आहे त्या कुटुंबाला सावरण्यासाठी आणि गणेशला कधी आठवण न येण्यासाठी गावानीसुद्धा नातेवाईकांनीसुद्धा आणि आपण सगळ्यांनी त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी नेहमीच त्यांच्या पाठीशी भक्कम उभं राहिलं पाहिजे की जेणेकरून गणेशलासुद्धा वाटणार नाही की माझ्या वडिलांचं छत्रछाया हरपलेलं आहे. तर असो, या निमित्ताने आज काकांच्या आठवणी आपण नेहमीच सोबत ठेवू. आणि खरंच या 8 मुली म्हणजे इतक्या आल्यापासून महाराज जसं कीर्तन चालू झाले, कीर्तनातला प्रत्येक क्षण सांगताय त्यांच्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नाही आणि ते कधी ना थांबणारे आहे. जोपर्यंत माणसाचा जीव आहे तोपर्यंत हे दुःख कधीच हरपत नाही. देव पण काय करतो, आयुष्यात सुख देतो आणि क्षणिक एखादं दुःख असं देतो की आयुष्यातल्या सगळ्या सुखाचा आनंद जो भोगलेला आहे तो आपण सगळे विसरून त्या दुःखात हरवून जातो. पण तरी पण आपण सगळे सोबत ताकदीने उभं राहू आणि तितक्याच त्यांच्या आठवणी घेऊन पुढे जाऊ. आजसुद्धा काकांना माझ्याकडून तसेच आपल्या संगमनेर तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोल भाऊ खताळ पाटील व आमच्या खताळ परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली. ओम शांती.